ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. माझं नाव आहे दीप्ती नायर आणि आपणा सर्व विद्यार्थी मित्रांच्या रिक्वेस्टवर आपण इंडियन पॉलिटिकची एक पूर्ण सिरीज इथे रेकॉर्ड करणार आहोत. लॉकडाऊनच्या काळात अनेक विद्यार्थी अनेक संकटांचा अनेक समस्यांचा सामना करत आहेत. काही मुलांची पुस्तकं पुण्याला राहिलेली आहेत, मुंबईला राहिलेली आहेत, काही मुलं अजूनही पुण्याला अडकलेली आहेत आणि अजूनही त्यांच्या घरी पोहोचलेले नाही आहेत. पण काही विद्यार्थी जे सिरियस आहेत, जे अभ्यासाच्या प्रवाहात त्यांना राहू इच्छिण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे की 1 by 1 सगळ्या सब्जेक्टच्या सिरीज इथे अपलोड कराव्यात, म्हणून आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. सो भारतीय राज्यव्यवस्था या विषयाच्या अभ्यासक्रमाबद्दल जर आपण म्हटलं तर एक वास्ट अभ्यासक्रम हा इकडे आपल्याला दिसून येतो. भारताची शासन व्यवस्था, भारताची राज्यघटना, विविध अमेंडमेंट्स, त्यांचे स्केड्यूल्स, अनुच्छेद वगैरे वगैरे सगळं आपल्याला इथे पाहायचं. ठीक आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचं जस्ट आत्ताच 10वी 12वी झालेलं आहे किंवा जे कंबाईनची एक्झामची तयारी करतायत, UPSCच्या एक्झामची तयारी करतायत, ज्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहेत, त्यांच्यासाठी आपण काय करतोय की इंडियन पॉलिटीला अगदी बेसिक पासून इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. बघा, बेसिक पुस्तकं सगळ्यांकडे आहेत. कोणती पुस्तकं वाचायची हे तुम्हाला माहिती आहे. NCERT पासून स्टेट बोर्डापर्यंत तुमचं वाचून झालेलं असतं आणि विविध ग्रंथ तुमच्याकडे आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ते वाचलेले देखील आहेत. महत्वाचा मुद्दा इथे हा येतो की ते ग्रंथ कळत नाहीत. त्यात काय वाचायचं आणि काय वाचू नये, एक्झामच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे आणि ती इन्फॉर्मेशन युटिलाइज कशी करायची हे अजूनही विद्यार्थ्यांना कळत नाही आणि त्यामुळे एक्झाम मध्ये आलेले प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत. हा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो. सो पाहूया की भारतीय राज्यव्यवस्था जेव्हा आपल्याला बघायची असेल तेव्हा एक लक्षात घ्या की कोणतेही, इव्हन तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर या स्पर्धा परीक्षेचा एक रूल आहे, एक सूत्र आहे आणि सूत्र हे आहे की काय पेक्षा का वर जास्त जोर द्या. व्हाय इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला काय माहित आहे पेक्षा तुम्हाला किती कळतंय आणि तुम्हाला जे कळतंय ते तुम्ही त्या इन्फॉर्मेशनला युटिलाइज कसं करू शकता यावर जास्त जोर द्यावा, असं माझं एक प्रामाणिक मत आहे. आजच्या या सेशनला आपण सुरू करूया आणि इंडियन पॉलिटीमध्ये जर आपण बघितलं, भारतीय राज्यघटनेमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारताची राज्यघटना. आणि म्हणून इथूनच आज आपण सुरू करणार आहोत. ठीक आहे. सो भारताची राज्यघटना. सगळ्यात पहिले हे लक्षात घ्या की कॉन्स्टिट्यूशन आता हे कोणत्याही देशाचं असेल तर कोणत्याही देशाचं जे कॉन्स्टिट्यूशन असेल ते त्याच्या पॉलिटिकल आयडिओलॉजी प्रमाणे शेप केलं जातं. म्हणजे जी राजनीतिक विचारधारा त्या देशाची असेल त्याप्रमाणे त्यांची राज्यघटना लिहिली जात असते. मोठा जर ब्रॉडली आपण पूर्ण जगाला एका नेशन स्टेट मध्ये डिवाइड केलं किंवा प्रत्येक देशाला वेगळं वेगळं केलं तर तुम्हाला पूर्ण जगात 2 प्रकारचे देश दिसून येतात. एक लोकतांत्रिक आणि दुसरं अलोकतांत्रिक, दॅट इज डेमोक्रेटिक आणि नॉन डेमोक्रेटिक. डेमोक्रेटिक कंट्रीची जी खासियत असते किंवा विशेषता असते ती काय काय असते. सगळ्यात पहिले म्हणजे जी कंट्री डेमोक्रेटिक असेल किंवा जो देश डेमोक्रेटिक असेल त्यात सगळ्यात महत्वाची विशेषता असते फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. व्यक्त करण्याची स्वतंत्रता, बोलण्याची स्वतंत्रता आणि स्वतःचे विचार समोर मांडण्याची स्वतंत्रता. ठीक आहे. सेकंड, मल्टी पार्टी सिस्टम. पॉलिटिकल पार्टी ज्या असतात, बहुपक्षीय राजनैतिक दल इथे आपल्याला बघायला मिळतात. फेअर इलेक्शन इथे होत असतात. निवडणुका स्वतंत्र निष्पक्ष होतात. याच्याच बरोबर आपल्याला असं मिळतं की नागरिकांना काही अधिकार मिळालेले असतात आणि सरकार जी असते ती निरंकुश नसते. सरकारवर कायद्याचा अंकुश असतो. हे लोकतांत्रिक देश. ठीक आहे. आणि भारत एक लोकतांत्रिक देश आहे. भारताची राज्यघटना समजण्याच्या अगोदर राज्यघटना काय असते हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता अलोकतांत्रिक देश आणि लोकतांत्रिक देश मध्ये काय फरक आहे हे समजण्यासाठी असं लक्षात घ्या की जे अलोकतांत्रिक देश असतात ज्यामध्ये लोकतंत्र, बघा चीनचं एक एक्झाम्पल जर आपण घेतलं तर चीन जरी स्वतःला ऑन पेपर डेमोक्रेटिक कंट्री म्हणून घेत असेल तरी तिकडची व्यवस्था काय आहे ती बघा. नागरिकांना खूपसे अधिकार नाहीत. एकच पॉलिटिकल पार्टी आहे, निवडणुका निष्पक्ष होत
नाहीत, स्वतंत्र होत नाहीत. फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन त्यांना मिळालेलं आहे का? नाही. ज्युडिशरी त्यांची खूप जास्त स्वतंत्र नाहीये. न्यूट्रल ब्युरोक्रेसी नाहीये. भारताची ब्युरोक्रेसी कशी आहे? न्यूट्रल आहे. हा जो फरक आहे हा समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मग भारताचं लोकतंत्र समजून घेण्यासाठी राज्यघटना समजण्याची आपल्याला गरज आहे. ठीक आहे. आता भारताची राज्यघटना समजून घ्यायची असेल तर सगळ्यात पहिले हे लक्षात घ्या की ही राज्यघटना जी आहे ही आपल्या देशासाठी किंवा आपल्या कंट्रीसाठी, नेशनसाठी लिहिली गेली. आणि मग एखाद्या भूमीला जर आपल्याला देश म्हणायचं असेल तर देश म्हणजे नक्की काय? कोणत्याही विषयाला सुरुवात करायच्या अगोदर काही बेसिक कॉन्सेप्ट जे आहेत हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आणि मग आता इथे या वेळेला तुमच्या डोक्यात काय काय प्रश्न असायला पाहिजेत? राज्यघटना म्हणजे काय? काय असते राज्यघटना? राज्यघटनेची निर्मिती कशी झाली? ही संकल्पना कुठून आली? देश म्हणजे काय? आणि देश म्हटलं तर याचे काही आयाम, याचे काही आस्पेक्ट्स कोणते कोणते आहेत हे पाहून घेऊया. देश म्हटलं तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक प्रॉपर जॉग्राफिकल बाउंड्री असायला पाहिजे. एक भूमी, निश्चित भूमी असायला पाहिजे. ठीक आहे. भारताची निश्चित भूमी आहे. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये राहणारे जे लोक आहेत हे महत्वाचे असतील, म्हणजे नागरिक महत्वाचे असतील. अशा भूमीची एक शासन व्यवस्था असायला पाहिजे, सरकार असायला पाहिजे. ठीक आहे. आता या सरकारचं कार्य काय असेल? या सरकारला काही अधिकार मिळालेले असतील, काही शक्ती मिळालेले असतील. पॉवर और ऑथॉरिटी. पॉवर किंवा ऑथॉरिटी काय करण्यासाठी मिळालेली असेल? ही सरकार जी आहे ही कायदा निर्मितीचं काम करत असेल, लॉ मेकिंग ऑथॉरिटी. हे जे अधिकार आहेत हे यांना कशासाठी मिळालेत? हे कायद्याचं निर्माण करू शकतात. बरोबर आहे. आता कायद्याचं निर्माण कोणासाठी करायचंय? कायद्याचं निर्माण याच्यासाठी करायचंय की हे जी लोक या देशामध्ये राहत आहेत त्यांना एका रूल मध्ये बांधण्यासाठी किंवा एका तंत्रामध्ये बांधण्यासाठी, त्यांना रेग्युलेट करण्यासाठी बेसिकली आपण कायद्याची निर्मिती केलेली. याला अशा प्रकारे समजा की दोन स्वतंत्र व्यक्ती जेव्हा एकमेकांशी विवाद करतात, वाद करतात. ठीक आहे. आणि मग एका व्यक्तीला असं वाटतं की त्या दुसऱ्या व्यक्तीने त्याच्याबरोबर जे कार्य केलेलं आहे ते चुकीचं आहे, म्हणून तो दुसरा व्यक्ती पहिल्या व्यक्तीला पनिश करू शकेल का? नाही करू शकणार. बरोबर आहे. कारण दोघेही स्वतंत्र व्यक्ती आहेत. पण जर एखादा नागरिक कायद्याचं उल्लंघन करत असेल, अपराध करत असेल तर सरकारकडे, गव्हर्नमेंटकडे ही ऑथॉरिटी आहे की कायद्याच्या अंतर्गत त्या व्यक्तीला गव्हर्नमेंट पनिश करू शकते. गव्हर्नमेंटने बनवलेले रूल, गव्हर्नमेंटने बनवलेले जे कायदे आहेत ते या सगळ्या नागरिकांसाठी बाइंडिंग असतात, बाध्यकारी असतात. नागरिकांना ते कायदे फॉलो करावेच लागतात. फॉर एक्झाम्पल लॉकडाऊन. तुमची इच्छा असेल, तुमची इच्छा नसेल तरीही तुम्हाला घरात राहावंच लागेल. लक्षात येत आहे? याचा अर्थ असा नाहीये की लॉकडाऊन चुकीचं आहे. ओके. याचा अर्थ असा आहे की कोरोनाचं संकट खूप मोठं आहे आणि त्याच्याशी लढा देण्याचं एक महत्वाचं साधन जे आहे ते आहे लॉकडाऊन. लक्षात येत आहे? आणि मग लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यानंतर पोलीस प्रशासन जे सरकारच्या हाताखाली काम करतायत त्यांना ही पॉवर, ही ऑथॉरिटी मिळालेली आहे की ते तुमच्यावर कारवाई करू शकतात. लक्षात येत आहे? अशा या गव्हर्नमेंटला ही जी पॉवर किंवा ऑथॉरिटी दिलेली आहे ही कोणी दिलेली आहे? ही दिलेली आहे एका लॉ बुकने, ज्याला आपण म्हणतो कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन. लक्षात येत आहे? आता एखाद्या देशाला देश म्हणवून घेण्यासाठी हे 3 आस्पेक्ट आहेत. चौथा जो सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट आहे तो काय आहे? तर लक्षात घ्या की लँड. भारताकडे भूमी 1947च्या अगोदरही होती. भारत प्राचीन इतिहासापासून जर आपण बघितलं तर आपली एक प्रॉपर जॉग्राफिकल बाउंड्री आहे. लोक आपल्याकडे होती, नागरिक आपल्याकडे होते, शासन व्यवस्था ही आपल्याकडे होती. बरोबर आहे. मग 1947ला आपल्याला काय मिळालं? आपल्याला मिळाली सोव्हॅरिनिटी. सोव्हॅरिनिटी, संप्रभुता. संप्रभुताचा काय अर्थ आहे? संप्रभुताचा अर्थ असा आहे की या सरकारची जी लॉ मेकिंग ऑथॉरिटी आहे ही सॉव्हेरिन आहे, संप्रभू आहे. म्हणजे हे की कोणत्याही दुसऱ्या देशाच्या ढवळाढवळ आम्ही सहन करू शकणार
नाहीत किंवा आम्ही सहन करणार नाहीत कोणत्याही आउटर पॉवर, कोणत्याही एलियन पॉवरचा हस्तक्षेप आम्ही इथे सहन करणार नाही. याला म्हटलं जातं संप्रभुता. ठीक आहे. आणि मग ही जी संप्रभुता आहे ही आपल्याला कशासाठी मिळालेली आहे? गव्हर्नमेंटच्या पॉवर, गव्हर्नमेंटच्या ऑथॉरिटीसाठी. आणि याच्याच बरोबर लॉ मेकिंग पॉवर ऑफ गव्हर्नमेंट इज डिसाइडेड बाय इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड सोव्हरेनिटी. राईट. नाऊ आता हे जे कन्सेप्ट आहेत हे महत्वाचे काय आहेत? कारण जेव्हा तुम्ही इंडियन कॉन्स्टिट्यूशन वाचायला सुरू कराल तेव्हा बेसिकली तुम्हाला असं दिसेल की सोव्हरेनिटी ही कन्सेप्ट तुम्हाला प्रिएम्बल मध्ये मिळणार, प्रस्तावनेमध्ये मिळणार. बरोबर आहे. आणि त्यावेळेला मग तुम्हाला त्याचे प्रकार, सोव्हरेनिटीची संकल्पना, त्याचे प्रकार, त्याचे महत्व हे सगळं आणि त्याच्याच बरोबर भारतात कोणत्या प्रकारची संप्रभुता आहे याबद्दल आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. याआधी हे लक्षात घ्या की या सोव्हरेनिटीच्या उदय, या कन्सेप्टचा उदय कसा झाला आणि त्याचं महत्व काय. जर तुम्ही विश्व इतिहासाचा पार्ट पाहिला, वर्ल्ड हिस्ट्री वाचलं, तर तुम्हाला असं लक्षात येईल की चर्च आणि राजा किंवा चर्च आणि शासन व्यवस्था यामध्ये नेहमी एक संघर्ष झालेला दिसून येतो. जेव्हा राजा एखादा कायदा बनवायचा तेव्हा चर्च त्याला विरोध करायचा आणि एखादा चर्च कायदा बनवायचा तर राजा त्याला विरोध करायचा. अशा प्रकारे इथे नेहमी विवाद, एक संघर्ष उत्पन्न झालेला आपल्याला आढळतो. जेव्हा एखाद्या देशाच्या ज्युरिस्डिक्शन समोर म्हणजे ज्युडिशियरी समोर किंवा कायद्यासमोर, कोर्ट समोर असा विवाद उत्पन्न झाला किंवा अशा प्रकारची समस्या उत्पन्न झाली की एखादी परंपरा सर्वोत्कृष्ट आहे की एखादा कायदा सर्वोत्कृष्ट आहे, यामध्ये डिसिजन घेण्यात जेव्हा प्रॉब्लेम होत असेल तेव्हा राज्यघटनेने ही तरतूद लागू केलेली आहे की अशा प्रकारची समस्या उत्पन्न झाल्यास जो कायदा डिसाइड करेल तो सर्वोत्कृष्ट असेल. म्हणजे कुठल्याही परंपरेपेक्षा, कुठल्याही संस्कृतीपेक्षा किंवा कुठल्याही रीती रिवाजापेक्षा भारतीय राज्यघटना, भारताच्या सरकारने केलेले जे कायदे आहेत ते महत्वाचे आहेत, संप्रभू आहेत, सर्वोपरी आहेत, हे इथे सांगितलेलं आहे. आलं लक्षात? भारताच्या कॉन्स्टिट्यूशनला किंवा कोणत्याही कॉन्स्टिट्यूशनला आपण काय म्हणतो? फंडामेंटल लॉ, बेसिक लॉ. फंडामेंटल लॉ किंवा बेसिक लॉ, मूलभूत कायदा असं आपण याला म्हणतो. आता याला बेसिक लॉ असं का म्हणतो? कारण बेसिक लॉ म्हणजे कोणताही कायदा जो घटनेच्या आधी किंवा घटनेच्या नंतर अस्तित्वात आला तो घटनेच्या अंतर्गतच किंवा घटनेत दिलेल्या तरतुदी अनुसार कार्यरत असेल. याचा अर्थ असा की कोणत्याही कायद्यापेक्षा सर्वोपरी जो आहे ही आहे भारताची राज्यघटना. म्हणून ही आहे फंडामेंटल लॉ किंवा बेसिक लॉ, ज्याने भारताच्या शासन व्यवस्था, भारताची जी सरकार आहे ती कसं काम करेल, लोकांना काय काय अधिकार असतील, कशा प्रकारे गव्हर्नमेंटच्या ऑथॉरिटीजना करटेल करून, कमी करून त्यांचं दायित्व, त्यांच्या जबाबदाऱ्या वाढवलेल्या आहेत आणि नागरिकांना कशा प्रकारचे अधिकार दिलेले आहेत याचं सगळ्याचं वर्णन आपल्याला या राज्यघटनेत मिळतं. लक्षात येत आहे? आजच्या या डिस्कशनचा किंवा आजच्या या सेशनचा जो मुख्य विषय आहे तो हा आहे की या भारतीय राज्यघटनेची निर्मिती कशी झाली, याची ऐतिहासिक पृष्ठभूमी काय होती, याला आज आपण डिटेलमध्ये इथे डिस्कस करणार आहोत. भारताच्या राज्यघटनेची ऐतिहासिक पृष्ठभूमी समजण्या अगोदर हे लक्षात घ्या की भारतात जे शासन होतं ते ईस्ट इंडिया कंपनी पासून सुरू झालं होतं आणि पूर्ण ब्रिटिश एराला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो. ऑल्दो तुम्ही इतिहासाच्या सेशन मध्ये हे ऐकालच किंवा अगोदरच तुम्ही हे कुठेतरी ऐकलं असेलच की भारतात इंग्रजांचं जे आगमन आहे ते कधीपासून झालं? 1608. 1608 ला ब्रिटिशांचा एक जहाजी बेडा बेसिकली इंडियामध्ये आला. त्यानंतर मग पुढची कहाणी तुम्हाला माहिती आहे. अगोदर सुरत, मग मछलीपट्टणम आणि अशा प्रकारे हे पूर्ण मुघल दरबाराला कॅप्चर करून घेतात. त्यानंतर होतं बॅटल ऑफ स्वालीचं युद्ध आणि त्याच्यानंतर मग गोविंदपुरी, सुल्तानात आणि कालिकता हे जे तीन जमीदारी आहेत ते घेतल्यानंतर ते कलकत्त्याची स्थापना करतात किंवा फोर्ट विल्यमची स्थापना करतात बेसिकली. आणि मग तिथून जी कहाणी तुमची सुरू होते ती 1757 पासून 1857 पर्यंत चालते, म्हणजे ऑलमोस्ट 100 वर्ष. बरोबर आहे. आता या दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत काही कायद्यांचं निर्माण झालं होतं. हे कायदे कुठले कुठले होते तर ते हे कायदे होते. ठीक आहे.
याला 1 बाय 1 पाहणारच आहोत. आता आपण फक्त या दोघांना 2 टेबलमध्ये डिवाइड करून घेऊया. त्यानंतर मग होतो एक 1857चा ग्रेट रिव्हॉल्ट किंवा एक महान स्वातंत्र्यता संघर्ष होतो आणि त्याच्यानंतर मग 1857च्या लढ्यानंतर 1858 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं शासन व्यवस्था जी आहे ही डिझॉल्व्ह होते आणि ब्रिटिश क्राऊनच्या अंतर्गत पूर्ण भारताची शासन व्यवस्था येते. आणि मग पुढे जेव्हा ब्रिटिश शासनांतर्गत कायदे बनवले जातात तेव्हा हे असतं. ठीक आहे. आता हे 2 टेबल जर तुम्ही व्यवस्थित पाहाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की इथे काही कायद्यांना चार्टर ऍक्ट म्हटलेलं आहे आणि इथे काही कायद्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता हे चार्टर ऍक्ट आणि साधे ऍक्ट याचा काय अर्थ असतो किंवा याच्यामध्ये फरक काय असतो बघा. याच्या अगोदरही मी तुम्हाला म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करत असता तेव्हा बेसिकली तुम्हाला जो मायन्यूट डिफरन्स आहे 2 तथ्यांमधला किंवा 2 घटकांमधला त्या फरकाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. चार्टर ऍक्ट म्हणजे काय? चार्टर ऍक्ट म्हणजे हे की जेव्हा ब्रिटिश पार्लमेंट त्यांच्या संसदेत नव्हती किंवा त्यांच्या सदनामध्ये नव्हती, त्यांचा जो सत्र होतं सत्रामध्ये सेशनमध्ये जेव्हा ब्रिटिश पार्लमेंट नसायची आणि त्यावेळेला जेव्हा राणीचे आदेश ऑर्डिनन्स जारी व्हायचे इश्यू व्हायचे तेव्हा त्याला म्हटलं गेलेलं आहे चार्टर ऍक्ट. म्हणजे क्वीन्स ऑर्डर विदाउट पार्लमेंटरी प्रोसिजर इज नोन ॲज चार्टर ऍक्ट. फाईन. आणि मग पार्लमेंटच्या प्रोसिजरने जेव्हा कायदे पारित केले जायचे तेव्हा त्याला म्हटलं गेलेलं आहे ऍक्ट. अशा प्रकारे जर आपण सगळ्यात पहिले पाहिलं तर सगळ्यात पहिला कायदा जो आला होता किंवा जी सगळ्यात पहिलं पाऊल उचललं गेलं होतं ईस्ट इंडिया कंपनीच्या शासन व्यवस्था भारतात असताना तो पहिला कायदा होता रेग्युलेटिंग ऍक्ट 1773. ठीक आहे. आजच्या सेशन मध्ये आपण रेग्युलेटिंग ऍक्टचं बेसिक की तो आला का, त्याच्या मागची कहाणी काय होती, त्याचा मेन उद्देश काय होता, याच्यामध्ये काय काय प्रावधान केले गेले किंवा काय काय तरतुदी केल्या गेल्या, त्याचा इफेक्ट भारतावर काय काय झाला हे सगळं आपण इथे पाहणार आहोत. याच्यानंतर जो सेकंड आला होता तो होता पिट्स इंडिया ऍक्ट 1784. या दोघांच्या मध्ये 1773च्या ऍक्ट मध्ये आणि 1784च्या ऍक्ट मध्ये एक मधला ऍक्ट आला होता ऍक्ट ऑफ सेटलमेंट. आणि हा ऍक्ट ऑफ सेटलमेंट आला होता 1781 1781. तो काय होता, तो कशासाठी आणण्यात आला होता, या सगळ्याची स्टोरी आपण इथे पाहणार. यानंतर आला होता चार्टर ऍक्ट 1793. हा पहिला चार्टर ऍक्ट होता. 1793चा फर्स्ट चार्टर. ठीक आहे. सेकंड चार्टर ऍक्ट 1813. त्यानंतर आला होता चार्टर ऍक्ट 1833. 1833चा चार्टर ऍक्ट. यामध्ये काय करण्यात आलं होतं, बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल किंवा भारताचा गव्हर्नर जनरल ही पदवी देण्यात आली होती. आणि अशा प्रकारे आता तुमच्यासाठी काही प्रश्न जे तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये लिहिणार आहेत. बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता? ठीक आहे. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? या सगळ्याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायची. बरोबर आहे. त्यानंतर चार्टर ऍक्ट 1853. ठीक आहे. अशा प्रकारे जो 1853चा चार्टर ऍक्ट होता हा शेवटचा चार्टर ऍक्ट होता ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत जो शासन व्यवस्था होती त्यावेळेचा. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्ही इथे येतात, इतिहास पुढे येतो आणि पुढे झाल्यानंतर 1857चा एक महान संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याची परिणिती अशी होते की 1857च्या महान स्वातंत्र्याच्या लढ्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची शासन व्यवस्था भारतातून डिझॉल्व्ह केली जाते आणि भारताचं पूर्ण शासन व्यवस्था, भारताची पूर्ण प्रशासनिक व्यवस्था ब्रिटिश क्राऊनच्या अंतर्गत येते आणि मग येतो पहिला कायदा ज्याला आपण म्हणतो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. यानंतर इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861, इंडियन काउन्सिल ऍक्ट 1892. बघा झालंय काय, स्टेप बाय स्टेप भारताच्या प्रशासनाचा विस्तार, प्रशासनिक शक्ती, प्रशासनिक अधिकारांमध्ये सुधारणा, भारताच्या शासन व्यवस्थेमध्ये सुधारणा याच्यात करण्यात आली होती. ठीक आहे. याला आपण पाहणारच आहोत. यानंतर इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 याला मॉर्ले मिंटो ऍक्ट असं देखील म्हटलं जातं. यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट
1919चा एक ऍक्ट येतो, याला म्हटलं जातं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट. आणि मग येतो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. भारताच्या वर्तमान घटनेची जी सुरुवात होती किंवा वर्तमान घटनेच्या पद्धतीची जी सुरुवात होती, रादर याला विकासाची जी सुरुवात होती ही ईस्ट इंडिया कंपनीच्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून झाली होती. याचा अर्थ असा की रेग्युलेटिंग ऍक्ट जो 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट होता, इथूनच आपल्या वर्तमान भारतीय राज्यघटनेच्या विकासाची सुरुवात झाली होती. आणि मग याला पहिले समजून घेण्यासाठी जो इतिहास होता याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता स्पर्धा परीक्षेची तयारी करताना एक लक्षात घ्या की सगळे विषय इंटरकनेक्टेड आहेत. याचा अर्थ असा की जर तुम्हाला भारताची राज्यघटना समजून घ्यायची असेल तर थोडाफार तुम्हाला इतिहास पाहावाच लागेल. जर इतिहास पाहायचा असेल तर भूगोलाचं नॉलेज असायला पाहिजे, आणि इकॉनॉमी पाहायची असेल तर अगेन तुम्हाला जिओग्राफी कळायला पाहिजे. आणि यासाठी आपल्याला सोशल स्ट्रक्चर, जिओग्राफी, इकॉनॉमी, इंडियन पॉलिटी आणि इंडियन हिस्ट्री आर इंटर रिलेटेड, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो भारतात रेग्युलेटिंग ऍक्टची सुरुवात का झाली याची जी कहाणी होती किंवा याचा जो बॅकग्राऊंड होता तो काय होता हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. जसं तुम्हाला आताच सांगितलं की 1608 मध्ये भारतात ब्रिटिशांचं आगमन झालं. जेव्हा भारतात ब्रिटिश आले तेव्हा त्यांचा एक उद्देश होता व्यापार करणं. पण लवकरच त्यांना हे लक्षात आलं की भारताची जी प्रशासन व्यवस्था आहे किंवा भारताची जी शासन व्यवस्था आहे ती बेसिकली कमकुवत आहे. आणि भारताच्या मुघल दरबारावर ऑलरेडी पोर्तुगीजांनी कब्जा केलेला होता. आता जे ब्रिटिश होते यांचं पूर्ण जे टार्गेट होता तो होता बंगाल. आणि बंगाल का? कारण बंगाल त्यावेळेच्या भारताचा ट्रेड सेंटर होता, व्यापार केंद्र होतं. 45% ऑफ कम्प्लीट ट्रेड वॉज कॉन्सन्ट्रेटेड इन बेंगॉल अलोन. याचा अर्थ असा की बंगालमध्ये भारताच्या एकूण व्यापाराचा 45% व्यापार केंद्रित झाला होता. बंगालचं महत्व जर तुम्हाला समजायचं असेल तर या एका घटनेवरून समजा की जेव्हा मोहम्मद घोरीने भारतावर आक्रमण केलं होतं तेव्हा मोहम्मद घोरीच्या वेळेला जी भारताची शासन व्यवस्था होती ती अशा प्रकारची होती की ज्याला दिल्ली जिंकता आली त्यांनी भारत जिंकला. आणि भारताचे सगळे प्रदेश जिंकून सुद्धा जर तुम्ही दिल्ली जिंकली नाही तर तुम्ही भारत विजयी करू शकले नाहीत असा याचा अर्थ होता. मोहम्मद घोरीचा जो सेनापती होता बख्तियार खिलजी, या बख्तियार खिलजीने जेव्हा सगळ्यात पहिले आक्रमण केलं भारतावर तेव्हा त्यांनी दिल्ली सोडून सगळ्यात पहिले बंगालला लुटलं होतं. कारण बंगाल समृद्ध प्रदेश होता, रिच प्रदेश होता. यावेळेला भारताला सोन्याचा पक्षी म्हटलं गेलेलं आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये लगेचच सांगा की भारताला सोन्याचा पक्षी कोणत्या रायटरनी म्हटलेला आहे. सगळ्यांसाठी हा एक प्रश्न आहे, कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे हा बंगाल होता आणि हे जे ब्रिटिश होते यांची नजर होती बंगालवर. ठीक आहे. पोर्तुगीजांचं वर्चस्व हटवण्यासाठी आणि मुघल दरबारातून त्यांना बाहेर काढण्यासाठी स्वालीचं युद्ध लढण्यात आलं होतं. याची स्टोरी तुम्ही इतिहासामध्ये ऐकालच. यानंतर त्यांनी आपला मोर्चा बंगालकडे वळवला आणि मग याची परिणती अशी झाली की 23 जून 1757, 23 जून 1757 युद्ध झालं कोणाचं? प्लासीचं. बरोबर आहे. यानंतर 57च्या युद्धानंतर मग तुम्ही पाहिलं की सिराजुद्दौला मारून टाकण्यात आलं. सिराजुद्दौलाला मारून टाकण्यात आलं, मीर जाफरला राजगद्दीवर बसवण्यात आलं आणि नंतर मग दुसरं युद्ध झालं बॅटल ऑफ बक्सर 1764. आता 1764च्या युद्धानंतर टेक्निकली पूर्ण बंगाल किंवा पूर्ण जो समृद्ध प्रदेश होता हा ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली आला होता, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत आला होता. पण इतकं सगळं झालं असून सुद्धा झालं काय की ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी होते ते स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करत होते, ब्राईब करत होते, करप्शन करत होते आणि स्वतःची पोती भरत होते. यामुळे काय व्हायला लागलं की जे ब्रिटनकडून जे ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी भारतात येत होते ते प्रचंड श्रीमंत व्हायला लागले आणि इथून जाताना ते खूप सगळे पैसे, खूप सगळं धन संपत्ती आपल्या बरोबर घेऊन ब्रिटनमध्ये जायला लागले. आणि ब्रिटनच्या पार्लमेंटचे जे सीट्स होते, सदस्य सीट्स जे होते ते विकत घ्यायला लागले. त्याच्यामुळे ऑब्व्हियस आहे की ब्रिटनच्या पार्लमेंटचे जे सांसद होते त्यांचे आणि ब्रिटनच्या ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी होते यांचे विवाद व्हायला लागले. हा विवाद इथपर्यंत पोहोचला होता की जेव्हा भारतातून एखादा
अधिकारी रिटायर होऊन किंवा व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन इंग्लंडमध्ये जायचा तेव्हा तो खूप धनवान धनाढ्य झालेला असायचा आणि तो त्याची जी लाईफस्टाईल होती ती नवाबासारखी असायची. ब्रिटनचे लोक त्याला नवाब म्हणून चिडवायला लागले होते. ठीक आहे. आता हे सगळं जेव्हा चालू होतं तेव्हा झालं हे की 1765 पासून 1771 पर्यंत भारतात दोन प्रकारचा बदलाव दिसून आले. एक, दुहेरी शासन व्यवस्था इथे आली. म्हणजे बंगालच्या नवाबाच्या हातात काही अधिकार होते आणि जे दिवाणी आणि महसुली अधिकार होते हे होते ईस्ट इंडिया कंपनीकडे. यामुळे झालं हे की मानव निर्मित दुष्काळ इथे पडायला लागले. ड्राउट्स, मॅनमेड ड्राउट्स इथे पडायला लागले आणि त्यामुळे झालं हे की हा जो पिरियड होता यात ईस्ट इंडिया कंपनीला प्रचंड नुकसान झालं. दुसरं, अमेरिकेमध्ये जे चहाचा व्यापार होत होता, ईस्ट इंडिया कंपनीतर्फे जो चहाचा व्यापार अमेरिकेत होत होता याच्यात देखील लॉस व्हायला लागला होता फॉर मेनी रिझन्स. ठीक आहे. आता या सगळ्यामध्ये हे होत होतं की ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतात आली होती किंवा भारतात जेव्हा त्यांचा व्यापार वाढायला सुरुवात झाली होती तेव्हा ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश पार्लमेंटच्या दरम्यान एक करारनामा झाला होता. करारनामा हा होता की भारताच्या व्यापारात मोनोपली बनवून ठेवण्यासाठी, मक्तेदारी बनवून ठेवण्यासाठी वार्षिक 4 लाख पाऊंड ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश पार्लमेंटला देईल. ठीक आहे. इतक्या सगळ्या लॉसमुळे झालं हे की हा जो करारनामा होता याची अट पूर्ण करणं ईस्ट इंडिया कंपनीला शक्य होत नव्हतं आणि ईस्ट इंडिया कंपनी कर्जबाजारी झाली होती. या परिस्थितीचा फायदा उचलून ब्रिटिश पार्लमेंटने यांचे अधिकार कमी करण्यासाठी, ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकार कमी करण्यासाठी आणि कंपनीच्या कार्याला सुरळीत करण्यासाठी, रेग्युलेट करण्यासाठी रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 आणला होता. याची जी महत्वाची उद्दिष्ट होती किंवा हा ऍक्ट आणण्याचं जे उद्दिष्ट होतं ते काय काय होतं बघा. एक, ईस्ट इंडिया कंपनीच्या घटनेत सुधारणा करणं. आता घटनेत सुधारणा घडवून आणणं याचा काय अर्थ होता की जी कंपनीची मक्तेदारी होती किंवा कंपनीचं जे मनमानी शासन चाललं होतं त्याला टू द एक्सटेंट ब्रिटिश पार्लमेंटच्या अंडर आणावं अशी यांची इच्छा होती. हे पहिलं होतं. ठीक आहे. सेकंड होतं भारतात कंपनी सरकारच्या कार्यात सुधारणा घडवून आणायची. याचा अर्थ असा की जे ऑटोक्रेटिक शासन झालं होतं, मक्तेदारी शासन झालं होतं किंवा तानाशाही शासन जे ईस्ट इंडिया कंपनीने चालवलं होतं, ब्रिटिश पार्लमेंटचं अजिबात ऐकत नव्हती ईस्ट इंडिया कंपनी. आणि याचं कारण काय होतं किंवा या विवादाचं बेसिकली कारण काय होतं की बेंगॉल, त्यावेळेचा जो बेंगॉल होता, आताच तुम्हाला म्हणलं की एक समृद्ध प्रदेश होता. समृद्ध तर होताच पण एरियाने, क्षेत्राच्या दृष्टीने देखील हा खूप मोठा प्रदेश होता. आजचा जो आपण बंगाल बघतोय तो फक्त पश्चिम बंगाल आपल्या ताब्यात आहे. याच्या अगोदर पूर्व बंगाल म्हणजे बांगलादेश देखील बंगालचा हिस्सा होता. आसाम, बिहार, उडीसा हे सगळं मिळून एक बंगाल बनत होता. ठीक आहे. इतका मोठा भूभाग जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला तेव्हा ब्रिटिश संसदेच्या सदस्यांचे जे डोळ्याच्या पुतळ्या होत्या त्या मोठ्या झाल्या होत्या. अशासाठी झाल्या होत्या कारण लंडन पेक्षा 4 पट मोठा भूभाग ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला होता आणि मग या सगळ्यावर आपला देखील कंट्रोल असावा अशी यांची इच्छा होती. कंपनीचे जे अधिकारी होते ते काय करत होते की ईस्ट इंडिया कंपनीला व्यापार परवाना मिळाला होता. हे कंपनीचे अधिकारी या परवान्याच्या अंतर्गत स्वतःचा वैयक्तिक व्यापार करत होते. ते गैरवर्तन करत होते, ब्राईब घेत होते, करप्शन करत होते आणि त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीला आणि टेक्निकली ब्रिटिश पार्लमेंटला लॉस होत होता. यावर अंकुश लावणं गरजेचं होतं. याच्यासाठी आणला गेला होता रेग्युलेटिंग ऍक्ट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे की या कायद्याच्या अंतर्गत भारतात केंद्रीय शासन पद्धतीचा पाया पहिल्यांदा रोवण्यात आला होता. हा होता रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 ची उद्दिष्ट. आता आपल्याला हे पाहायचंय की यामध्ये तरतुदी काय काय केल्या गेल्या होत्या हे आता इकडे पहा. रेग्युलेटिंग ऍक्ट अंतर्गत केल्या गेलेल्या ज्या तरतुदी होत्या त्या काय काय होत्या हे पाहून घ्या. ठीक आहे. सगळ्यात पहिली जी तरतूद होती ती होती गव्हर्नरच्या जागेवर गव्हर्नर जनरल आणि त्याला असिस्ट करण्यासाठी 4 सदस्यीय गव्हर्नर जनरलची परिषद अशी स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. आणि अशा प्रकारे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोणाला नियुक्त करण्यात आलं कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. आता हा जी गव्हर्नर जनरल आणि त्याची परिषद कार्यरत होते यांच्याद्वारे करण्यात येणारी कार्य ही बहुमताने करण्यात येतील किंवा बहुमताच्या आधारावर करण्यात येतील
अशा प्रकारची तरतूद इथे करण्यात आली होती. जर मत विभागणी समसमान झाली तर निर्णायक मत गव्हर्नर जनरलचं असेल आणि गव्हर्नर जनरल अनुपस्थित असतील तर परिषदेचे जे सगळ्यात सिनियर मोस्ट मेंबर असतील त्यांच्या मतानुसार हा निर्णय घेण्यात येईल किंवा कोणताही निर्णय घेण्यात येईल अशी इकडे परिस्थिती यांनी केली होती किंवा अशा प्रकारची तरतूद इथे यांनी केली होती. सो दिस वॉज फर्स्ट. सेकंड, परिषदेचे अधिकार आणि कार्य काय काय होती ही बघा. ठीक आहे. कलकत्ता प्रेसिडेन्सी तसंच बंगाल, बिहार, ओडिसा यांच्या प्रशासनासंबंधी, महसूल संबंधी आणि जे कंपनीचे अधिकार क्षेत्र होते किंवा त्यांची जी भूमी आणि त्यांचं प्रबंधन होतं याच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी लागणारे सैनिक आणि असैनिक अशा दोन्ही प्रकारची जी अधिकार आणि शक्ती होती ही गव्हर्नर जनरल आणि त्याच्या कार्यकारिणी परिषदेच्या अंतर्गत आणण्यात आली होती. याचा अर्थ असा की पूर्ण बंगाल, बिहार, ओडिसा, आसाम आणि कलकत्ता या प्रेसिडेन्सी एरियामध्ये गव्हर्नर जनरल आणि त्यांच्या परिषदेचं वर्चस्व स्थापित करण्यात आलं होतं या कायद्याद्वारे. तिसरं म्हणजे हे की मद्रास व बॉम्बेवर देखील परिषदेचं नियंत्रण आलं होतं. आता याच्या अगोदर काय झालं होतं, रेग्युलेटिंग ऍक्ट येण्याच्या अगोदर बंगालचा गव्हर्नर स्वतंत्र कार्य करत होता, मद्रासचा गव्हर्नर स्वतंत्र कार्य करत होता आणि बॉम्बेचा गव्हर्नर स्वतंत्र कार्य करत होता. याचा अर्थ की एकमेकांच्या कार्यात हस्तक्षेप करत नव्हते. ठीक आहे. रेग्युलेटिंग ऍक्ट द्वारे ही तरतूद करण्यात आली की बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अंडर मद्रासचा गव्हर्नर आणि बॉम्बेचा गव्हर्नर या लोकांना सबऑर्डिनेट बनवण्यात आलं. याचा अर्थ असा की बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या परमिशन शिवाय कोणत्याही युद्धात मद्रासचा गव्हर्नर आणि बॉम्बेचा गव्हर्नर भाग घेऊ शकत नव्हता, कोणत्याही प्रकारचा युद्ध करार करू शकत नव्हता किंवा कुठलीही ऍक्टिव्हिटी करू शकत नव्हता. इतकं सिंपलचं समजून घ्या. आणि चौथं म्हणजे कलकत्त्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. अशा प्रकारे कलकत्त्याला जी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली यामध्ये एक मुख्य न्यायाधीश होते आणि 3 अन्य न्यायाधीश होते आणि भारतात सगळ्यात पहिली ऑटोनॉमस संस्था म्हणून सर्वोच्च न्यायालयाने कार्य करायला सुरुवात केली आणि आपल्याला मिळाले जजेस, वकील अशा प्रकारे आपल्याला इथे मिळायला लागले. आणि सगळ्यात पहिले जज जे सर्वोच्च न्यायालयाचे होते ते होते एलिझा इम्पे. सर एलिझा इम्पे हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे किंवा कलकत्त्याच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले जज होते. सो आज या सेशन मध्ये आपण काय पाहिलं, इंडियन पॉलिटीची सुरुवात आपण केलेली आहे. इंडियन पॉलिटीची सुरुवात केल्यानंतर त्याची महत्ता बघा. यूपीएससीची तयारी करा, फाउंडेशनची तयारी करा किंवा कोणत्याही पीसीएस एक्झामची तयारी करा, इंडियन पॉलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट इन युअर एक्झाम. ठीक आहे. त्याच्याचबरोबर याचं प्रिपरेशन करताना बेसिक कॉन्सेप्टवर लक्ष द्या. ठीक आहे. याची पूर्ण सिरीज आपण इथे रेकॉर्ड करणार आहोत, दॅट टू फॉर फ्री. एकही रुपया तुमच्याकडून यासाठी आकारला जाणार नाही. ठीक आहे. आणि हे आजचं पहिलं सेशन आहे जे इंट्रोडक्टरी सेशन आहे. याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीची जी ऐतिहासिक पृष्ठभूमी आहे याला आपण सुरुवात केलेली आहे. हे पहिलं सेशन. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला बघायचंय की जो ऍक्ट ऑफ सेटलमेंट आला, पिट्स इंडिया ऍक्ट आला, बाकीचे जे चार्टर ऍक्ट होते ते कसे आले हे आपण दुसऱ्या सेशन मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय की ब्रिटिशकालीन कायदे कसे निर्माण झाले होते आणि त्यांचे महत्व काय काय होते. ठीक आहे. सो मिथिल IAS अकॅडमीच्या सगळ्या सिरीजना बघण्यासाठी अपडेटेड राहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट अपडेटला पाहण्याला विसरू नका. कनेक्टेड राहा, स्वतःच्या घरी राहा, अभ्यास करत राहा, सेफ राहा.